हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला आता आपण लेसन नंबर 2 स्टार्ट करणार इंटेलिजंट टेस्ट मधला क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मधली जी पहिली एक्सरसाइज आहे 2.1 ती आपण आता सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यातनं काय करायचं आहे, आपल्याला ऑड वन आउट काढायचे जे त्याच्याशी रिलेटेड नाही आहे चारही याच्यामध्ये, ते आपल्याला मार्क करायचे. चला इथे पहिले बघा, ॲडजेक्टिव्ह, ॲलिटरेशन, वर्ब आणि प्रोनाउन. आता इथे ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि प्रोनाउन हे काय आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आणि ॲलिटरेशन काय आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. सो इथे सेकंड आहे ते ऑड वन आउट आहे. ब्युटिफुल, प्रिटी, चार्मिंग अँड ग्लान्स. आता ब्युटिफुल, प्रिटी, चार्मिंग सगळ्याचा एकच अर्थ होतो. ग्लान्स म्हणजे काय, बघणे, दृष्टी टाकणे एकावर. ठीक आहे. गिव्ह अ लुक म्हणजे किंवा क्विक लुक म्हणजे मग इथे फोर्थ हे ऑड वन आउट आहे. भांगडा, कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक. आता कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक हे काय आहे, क्लासिकल डान्सेस आहेत. भांगडा हे काय आहे, पंजाबचं फोक डान्स आहे. सो हे फर्स्ट ऑप्शन इज ऑड वन आउट. स्ट्रॉंग, मस्क्युलर, ब्राईट अँड हेफ्टी. आता इथे परत स्ट्रॉंग, मस्क्युलर आणि हेफ्टीचा अर्थ एकच आहे. ब्राईटचा अर्थ इथे वेगळा आहे. ठीक आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल ब्राईट. ब्राईट म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचं फ्युचर ब्राईट आहे किंवा किती हा ब्राईट चाइल्ड आहे, ब्राईट स्टुडंट आहे. पण हे बाकी सगळं काय आहे, स्ट्रॉंग, मस्क्युलर, हे सगळे फिजिकलशी रिलेटेड आहेत, आपल्या फिजिकल बॉडीशी. ठीक आहे. स्ट्रॉंग आहे, मस्क्युलर आहे, तर हे डिफरंट आहे. मार्च, डिसेंबर, ऑगस्ट अँड एप्रिल. आता इथे बघा, मार्चमध्ये 31 डेज असतात, डिसेंबरमध्ये पण 31 डेज आहेत, ऑगस्टमध्ये पण 31 आहेत, पण एप्रिलमध्ये किती डेज आहेत, 30. सो इथे एप्रिल ऑड वन आउट येईल. इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. पंपकिन, टोमॅटो, ब्रिंजल, स्पिनॅच. आता या सगळ्यामध्ये काय वेगळं आहे, स्पिनॅच वेगळं आहे कारण हे लिफी व्हेजिटेबल आहे म्हणून हे वेगळं आहे. चपाती, ब्रेड, इडली, डोसा. आता इथे काय वेगळं आहे, चपाती वेगळं आहे. का, कारण ब्रेड, इडली, डोसा करायचा असेल तर ह्यात आपल्याला फर्मेंट करावं लागतं. ठीक आहे. त्याचं पीठ भिजवून थोडा ठेवायला लागतं आणि त्याच्यानंतर मध्ये फर्मेंट झालं की आपण हे तयार करतो. पण चपाती आपण काय करतो, डायरेक्ट कणिक लाटून आपण तयार करतो. सो इथे फर्स्ट ऑप्शन. ओरियन, सिरियस, उर्सा मेजर अँड स्कॉर्पिओ. आता इथे बघा, हे बाकीचे सगळे हे काय आहेत, कॉन्स्टलेशन्स आहेत आणि हे फक्त सिरियस हे काय आहे, स्टार आहे. त्यामुळे हे इथे सेकंड ऑप्शन. स्कूल बस, मूनलाईट, क्लासरूम आणि सुपरमार्केट. आता इथे बघा, बाकीचे वर्ड कसे जोडून लिहिलेले आहेत, मूनलाईट, क्लासरूम, सुपरमार्केट, पण स्कूल बस हे वेगवेगळे दिलेले आहे. म्हणजे हे काय झालं, ओपन कंपाऊंड वर्ड झालं आणि हे काय झाले, क्लोज कंपाऊंड वर्ड झाले. म्हणजे दोन वेगवेगळे वर्ड जोडून होणारा वर्ड, नवीन वर्ड. ठीक आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन हा वेगळा आहे. फ्लॉवर, रिव्हर, सह्याद्री अँड माउंटेन. आता इथे पण बघा, फ्लॉवर हे काय आहे, नाऊन आहे, रिव्हर नाऊन आहे, माउंटन नाऊन आहे. म्हणजे हे प्रॉपर नाऊन नाहीये. रिव्हरला अजून वेगवेगळी नावं असतात, मग ते नाव असेल तर त्याला प्रॉपर नाऊन म्हणतो आपण. पण सह्याद्री हे त्या माउंटनरीला प्रॉपर नाऊन आहे, सह्याद्री रेंज. सो इथे थर्ड ऑप्शन ऑड वन आउट आहे. बॉईज, फ्रुट्स, फ्रॉक अँड डॉग्स. इथे बघा, बॉईज, फ्रुट्स आणि डॉग्स हे काय आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आहे. फ्रॉक फक्त काय, सिंग्युलर फॉर्म मध्ये. सो इथे थर्ड ऑप्शन आहे. चला नेक्स्ट बघा, नेम, केम, शेम आणि गेम. आता इथे नेम, शेम आणि गेम हे काय आहेत, सगळे नाउन्स आहेत. केम काय आहे, वर्ब आहे. सो इथे सेकंड ऑप्शन येईल ऑड वन आउट. अटेंड, अकम्प्लिश, अचीव आणि अटेन. आता इथे अटेंड म्हणजे काय अर्थ ह्याचा, की काहीतरी तुम्ही अटेंड करताय, तुम्ही जाताय किंवा कुठलं फंक्शन अटेंड करताय. पण अकम्प्लिश, अचीव आणि अटेन म्हणजे काय, मिळवणे, काहीतरी गेन करणे. सो इथे फर्स्ट ऑप्शन ऑड वन आउट आहे. हॅमर, निडल, नाईफ आणि डॅगर. आता इथे निडल, नाईफ आणि डॅगर हे सगळे पॉइंटेड आहेत, पण हॅमर हे पॉइंटेड नाहीये. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल. कोर्टयार्ड, बेडरूम, किचन आणि ड्रॉइंग रूम. आता इथे बघा, बेडरूम, किचन, ड्रॉइंग रूम हे सगळे घरातल्या म्हणजे रूम्स हे सगळे कुठले आहेत, इनसाइड द हाऊस. पण कोर्टयार्ड हे काय आहे, ओपन स्पेस मध्ये असतं, नॉट, इट इज नॉट इनडोअर. सो फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, चैत्र, गुढीपाडवा, अश्विन, दसरा, भाद्रपद, नागपंचमी आणि फाल्गुन, होळी पौर्णिमा. पण आता इथे बघा, भाद्रपद, नागपंचमी श्रावणामध्ये तर भाद्रपदमध्ये येत नाही. सो इथे थर्ड ऑप्शन आहे ऑड वन आउट, म्हणजे चुकलेलंच आहे ते. व्हीनस, मून, अर्थ आणि मार्स. आता इथे व्हीनस, अर्थ आणि मार्स हे काय आहेत, प्लॅनेट्स आहेत. मून हे काय आहे, हे पृथ्वीचं नॅचरल सॅटेलाइट आहे. सो इथे सेकंड ऑप्शन आहे ऑड वन आउट. गिव्ह अँड टेक, अप अँड डाऊन, बॅक अँड फोर्थ, टू अँड फ्रो.
इथे बघा अप अँड डाऊन हे ऑपोजिट आहे, बॅक अँड फोर्थ, टू अँड फ्रो. म्हणजे इथे काय आहे, सगळ्या मुवमेंट किंवा काहीतरी डायरेक्शन आहे. हे गिव्ह अँड टेक काय आहे की आपण काहीतरी एक्सचेंज करतोय, की मी हे तुला दिलं तर तू मला हे देणार, ठीक आहे, गिव्ह अँड टेक. तसं हे इथे तिन्ही वेगवेगळं आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल ऑड वन आउट. ठीक आहे, इथे एवढं एक लक्षात घ्या, फक्त ह्या सगळ्यांमध्ये मुवमेंट आहे आणि हे एक्सचेंज आहे इथे. नेक्स्ट बघा वीणा, सितार, सारंगी आणि फ्लूट. तर वीणा, सितार, सारंगीमध्ये तिन्ही याला स्ट्रिंग्स असतात, ते वाजवायला, इन्स्ट्रुमेंट वाजवायला. फ्लूटला असतं का तसं नाही. सो फोर्थ ऑप्शन येईल ऑड वन आउट. क्विक, रॅपिड, स्टिफ आणि स्विफ्ट. इथे क्विक, रॅपिड आणि स्विफ्टचा अर्थ एकच होतो की फास्ट. स्टिफचा अर्थ इथे वेगळा. सो इथे थर्ड ऑप्शन येईल ऑड वन आउट. क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन अँड फुटबॉल. आता इथे बघा क्रिकेटची टीम असते, हॉकीची टीम असते मोठी, फुटबॉलची टीम असते, बॅडमिंटनची टीम असते का नाही. सो इथे येईल थर्ड ऑप्शन ऑड वन आउट. कॅटरॅक्ट, मिसेल्स, डायबेटीज आणि अर्थरायटिस. आता मिसेल्स हा असा रोग आहे जो कॉन्टॅजिनियस आहे, म्हणजे जो एकाला झाला की दुसऱ्याला होतो. समजा त्याच्या तो कॉन्टॅक्टमध्ये आला माणूस, त्याला होतो, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा माणूस आला की तो त्याला होतो. पण हे बाकीचे हे रोग तसे नाही आहेत, ठीक आहे, हे इंडिव्हिज्युअली होतात लोकांना. सो इथे सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. मोबाईल, रेडिओ, न्यूजपेपर अँड टेलिव्हिजन. तर आता इथे रेडिओ, न्यूजपेपर, टेलिव्हिजन हे एंटरटेनमेंट असतं ह्याच्यामध्ये, किंवा न्यूज आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, वाचायला मिळतात ह्याच्यामध्ये. पण मोबाईल हे कॉलिंग डिव्हाइस आहे मेनली. मेन फंक्शन काय त्याचं, कॉलिंग. सो इथे फर्स्ट ऑप्शन हे ऑड वन आउट येईल. नेक्स्ट बघा मर्क्युरी, लीड, ब्रॉन्झ अँड टीन. तर इथे ब्रॉन्झ हे वेगळं आहे कारण हे ॲलॉय आहे, बाकी मर्क्युरी, लीड आणि टीन काय आहे, मेटल्स आहेत. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. मिनरल्स, आयर्न, प्रोटीन्स अँड विटॅमिन्स. इथे बघा मिनरल, प्रोटीन आणि विटॅमिन्स हा न्यूट्रियंट्सचा ग्रुप आहे, पण आयर्न काय आहे, आयर्न हे मिनरल आहे, एका टाईपचं मिनरल आहे. सो इथे आयर्न येईल ऑड वन आउट. फॅराडे, न्यूटन, मॅक्सवेल आणि मॉन्टेस्क्यू. आता इथे हे तिन्ही तर तुम्हाला माहितीच असतील, ऐकून तुमच्या सायन्सच्या ह्याच्यात किंवा ह्याची नावं आली असतील. हे तिन्ही कोण आहेत, सायंटिस्ट आहेत मोठे. हे काय आहे हे मला माहीत नव्हतं, पण मी हे सर्च केलं तेव्हा हे कळलं की हे पॉलिटिकल फिलॉसॉफर आहेत, ठीक आहे. त्यामुळे ह्या चौघांमध्ये ऑड वन आउट कोण होतं, तर हे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स. इथे येईल फोर्थ ऑप्शन. ॲल्प्स, अँडेस, कॅराकोरम अँड टायबर. टायबर ही रिव्हर आहे आणि हे बाकीचं जे आहे हे काय आहे, माउंटेन रेंजेस आहेत. सो इथे टायबर येईल ऑड वन आउट. विंटर, समर, रेनफॉल आणि मॉन्सून. आता विंटर, समर आणि मॉन्सून हे सीझन्स आहेत. रेनफॉल काय आहे, रेनफॉल म्हणजे अमाऊंट ऑफ रेन, किंवा किती एका दिवशी पाऊस पडला, किती रेनफॉल झालं हे आपल्याला कळतं, त्या शब्दाला त्याला आपण रेनफॉल म्हणतो. सो इथे थर्ड येईल ऑड वन आउट. नेक्स्ट बघा डीप, शॅलो, बिग, लार्ज, क्वाइट, लाऊड, अर्ली, लेट. हे सगळे ऑपोजिट वर्ड्स आहेत बघा. हे पण बिग आणि लार्ज ऑपोजिट आहे का, नाही, दोन्हीचा अर्थ सेमच आहे. सो इथे सेकंड ऑप्शन ऑड वन आउट. चिकपी, ग्रीन पीस, मेज अँड ग्रीन ग्रॅम्स. आता इथे मेज हे काय आहे, सिरियल आहे, आणि चिकपी, ग्रीन पीस, ग्रीन ग्राम हे पल्सेस आहेत. किंवा अजून एक होईल त्याचं की मेज म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कणीस, ठीक आहे, तो एकच दाणा असतो, त्याचे दोन भाग होत नाहीत वेगवेगळे, पण ग्रीन पीसचे होतात, चिकपीचे होतात, ग्रीन ग्रॅमचे होतात. सो इथे मेज हे ऑड वन आउट आहे. कार्डामॅम, सॉल्ट, क्युमिन आणि सिनेमॉन. इथे सॉल्ट वेगळं आहे ऑफकोर्स, कारण कार्डामॅम, क्युमिन आणि हे कशामध्ये येतं, मसाल्यांमध्ये येतं. सो सॉल्ट इज ऑड वन आउट. तापी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. तर ह्याच्यातली कृष्णा, कावेरी आणि महानदी जी आहे हे बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळतात. फक्त जी तापी आहे ती कुठे मिळते, अरेबियन सीला मिळते, म्हणून इथे तापी नदी ही वेगळी आहे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. मेज, ज्वार, सोयाबीन आणि व्हीट. आता इथे बघा सोयाबीन हे लेग्युम मध्ये येतं आणि मेज, ज्वार, व्हीट हे कशामध्ये येतं, सिरियल्स मध्ये येतं. सो इथे थर्ड ऑप्शन येईल ऑड वन आउट. ब्रदर, सिस्टर, ब्राईड, ब्राईडग्रूम, हजबंड, वाईफ, वेटर अँड वेट्रेस. आता इथे या चारीमध्ये बघितलं तर तुम्ही ब्रदर सिस्टरमध्ये रिलेशन आहे, हजबंड वाईफ हे एक रिलेशन आहे, ब्राईड अँड ब्राईडग्रूम हे रिलेशन आहे, पण वेटर आणि वेट्रेस हे रिलेशन नाहीये. इथे फक्त हे एक लक्षात घ्या की वेटर आणि वेट्रेस म्हणजे हे मेल आणि हे फिमेल आहे, पण इथे कसं आहे या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी इथे रिलेशन आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात ब्राझील, बर्लिन, बीजिंग आणि बुडापेस्ट. आता इथे काय वेगळं आहे बघा, ब्राझील हे काय आहे, ब्राझील ही एक कंट्री आहे वेगळी, पण बर्लिन, बीजिंग किंवा बुडापेस्ट हे काय, हे कॅपिटल सिटीज आहेत. सो इथे ऑड वन आउट येईल ब्राझील. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुधागड आणि
विजयदुर्ग. ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे बघा की सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग हे सगळे काय आहेत, सी फोर्ट्स आहेत. पण सुधागड हे काय आहे, लँड फोर्ट आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल, ऑड वन आउट. नेक्स्ट बघा, अकबर, बिरबल, औरंगजेब आणि जहांगीर. त्याच्यातलं अकबर, औरंगजेब आणि जहांगीर हे काय सगळे मुघल्स आहेत. आणि बिरबल हा त्यांचा कोण होता, त्यांच्या दरबारात कामाला होता, म्हणजे एक ॲडवायझर म्हणून होता अकबराचा बिरबल. ठीक आहे. सो इथे सेकंड ऑप्शन ऑड वन आउट येईल. कंडक्शन, सर्क्युलेशन, रेडिएशन आणि फर्टिलायझेशन. आता इथे बघा, कंडक्शन, सर्क्युलेशन आणि रेडिएशन काय आहे, हे हीट ट्रान्सफर होते ह्याच्यामध्ये किंवा हीट कंडक्शन होतं. पण फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, ही रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. टिकटॉक, झिगझॅग, फ्लिपफ्लॉप आणि क्लिकक्लॅक. आता इथे वेगळं काय आहे बघा, टिकटॅक, फ्लिपफ्लॉप आणि क्लिकक्लॅक हे सगळे आवाज आहेत, साऊंड्स आहेत. पण झिगझॅग काय आहे, मुवमेंट आहे किंवा झिगझॅग आपण पॅटर्न म्हणू शकतो असा. ठीक आहे. सो इथे सेकंड ऑप्शन ऑड वन आउट आहे. चला, इथे आपलं 2.1 संपलेला आहे. पुढचा व्हिडिओ पण घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. 7th स्टँडर्डची वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे मॅथ्स करता आणि इंटेलिजंट टेस्ट करता. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.